गावाला जाताना भांडणं बघायला भेटेल असं वाटलं नाही. नमस्कार मंडळी, मी तुमचा विजू भाऊ. आज आपल्याला गावाला जायचं होतं, त्यासाठी मी पहिल्यांदाच घनसोलीतनं गावाला जाणार होतो. म्हणून स्टेशनला पहिल्यांदा पोहोचलो तर मयूरला कॉल केला तर मयूर बोलला हायवेला ये. मग स्टेशनच्या आपल्याला पलीकडे जायचं होतं. काका भारी बासुरी वाजत होतं. त्यानंतर स्टेशनला पलीकडे जाताना बोगदा होता. मग मयूरला पुन्हा कॉल केला की इथं नक्की मला काय समजत नाही, तू कुठे यायचं नक्की मला लोकेशन सांग. स्टॉपवर थांबलो, एका पाठोपाठ एक गाड्या जात होत्या. पहिल्यांदा तर वक्रतुंड गेली, पाठोपाठ गाड्याच्या वैभव ट्रॅव्हल्स आणि गीतांजली ट्रॅव्हल्स पाठोपाठ गेल्या. तर मयूरला कॉल केला तेवढंच म्हटलं अरे भाई आपली गाडी येणार आहे की नाही. तर मला लगेच कॉल करून म्हटलं बघ आता गाडी आली असेल आपली. ओम शांत. मयूर तर काय ड्रायव्हर जिथे उभाच होता. सागर भाऊ पण आपला झोपलेला. तर म्हटलं तू गावाला होती सोय, सुट्टी झाली होती. चप्पल ठेवायला जुगाड बाहेर भारी केलं होतं, कारण पावसामध्ये चप्पल पूर्ण भिजल्या होत्या. म्हणून मयूर पहिले प्लास्टिकची पिशवीत टाकून ठेवलं. धाब्यावर उतरलं तेव्हा सगळ्या ट्रॅव्हल्स लागल्या होत्या. भूक तर लागली होती म्हणून मयूरनं बिस्किट घेतलेलं आणि सागर म्हटलं आपण भजी घेऊया, थोडं गरम गरम भजी आहे. आपल्या मयूर भाऊचं वेगळंच काहीतरी असतं. भजी घेऊन आम्ही ट्रॅव्हल्स मध्ये आता एकत्र सगळं बसूया म्हणलं, थोडंसं खाऊन घेऊया. सकाळ सकाळी पोहोचल्यावर पाटणमध्ये विषय झाला होता, गाडी अडकली होती. जुन्या स्टँडला पोहोचल्यावर अमोल काकांना कॉल केला आणि त्यांनी लगेच रिक्षा घेऊन खाली आले. घरी जाताना तर एवढं भारी वाटत होतं, वातावरण तर एवढं भारी झालं होतं, सगळे जिकडे तिकडे हिरवेगारच होतं. तर प्रॉब्लेम मी तर आता घरी पोहोचलोच होतो आणि रिक्षा मयूर यांना सोडायला वरती गेली होती. वाघ पोहोचलाय आता गावात. तर भेटूया आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.